स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जन्मशताब्दी जाणीवोत्सव क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे आणि आपण पाहतोय की दक्षिण मुंबईचे खासदार स्वतः या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, स्वतः आलेले आहेत आणि त्यांनी टेबल टेनिसवरती स्वतःचा हात देखील आजमावलेला आहे. बरेचसे कार्यकर्ते नगरसेवकसुद्धा आहेत. साहेब, एक वेगळा आगळा आज वेगळाच लुकसुद्धा आहे तुमचा आणि इतक्या राजकीय घडामोडी घडताना तुम्ही या ठिकाणी येत आहे. एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. काय म्हणाल, काय वातावरण आहे? वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणजेच उत्साह. त्यांची जन्मशताब्दी, त्या जन्मशताब्दी ते निमित्तानं मी दक्षिण मुंबईचा खासदार या नात्यानं मी पाहत राहिलो. सगळेजण क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा घेतात. चुकून पाकून कुठेतरी खो खोची होते, पण टेबल टेनिस, बॅडमिंटन, चेस, कॅरम हे गल्लीबळात कॅरम होत असतात, पण अगदी वरच्या दर्जाच्या कॅरमच्या स्पर्धा वगैरे होत नाहीत. म्हणून मी जाणीवपूर्वक हा ठरवलं. आमच्या संस्थेचं नाव जाणीव आहे आणि ती जाणीव आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या संस्काराची, उपकाराची, कृपेची, आणि ती जाणीव ठेवून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि आज इथं मुंबई विद्यापीठाच्या ह्या पॅव्हेलियनमध्ये इथं टेबल टेनिस आणखीन बॅडमिंटन शेजारी सुरू आहे. काळा चौकीला अभ्युदय नगरामध्ये समाज मंदिर हॉलमध्ये कॅरम आणि चेस सुरू आहे. 16 कॅरम बोर्ड लागले. म्हणजे किती असतील लोक विचार करा. सकाळी येता मी तिथं आलो होतो. 16 कॅरम बोर्ड आहेत. एवढे स्पर्धक तिथं एका वेळेला खेळणार आहेत. तर तिथल्या एंट्री जास्त आहेत. हे इथे थोडं कमी बॅडमिंटन, पण कारण आपल्या गिरणगावातला गरीब मुलगा काही बॅडमिंटन आणि हे खेळत नाही, तो कॅरम खेळतो जास्त जोरात. त्यामुळे आणि उपलब्ध पण नाही ना, सगळीकडे सोयी नाहीत उपलब्ध, त्यामुळे त्याला जोर आहे भरपूर. गिरणगाव असो, गिरगाव असो. आता इथं तरीही ह्या गिरगावच्या भागात अनेक कॉलेजेस असल्यामुळे टेबल टेनिस आणखीन बॅडमिंटनचे प्लेयर जरा याकडे बऱ्यापैकी आहेत. तर ते सगळेजण या स्पर्धेत उतरलेत. स्पर्धकांचा प्रचंड उत्साह आहे. आम्हाला आनंद आहे की त्यांनी सहभाग घेतला. आणि या सगळ्यामध्ये ज्या कॅरमची फेडरेशन असेल, चेसची फेडरेशन आहे, नंतर तुमच्या बॅडमिंटनची फेडरेशन आहे, टेनिसची, टेबल टेनिस, ह्या सगळ्या फेडरेशनच्या ज्या मान्यताप्राप्त आहेत त्या सगळ्यांचा खूप सहभाग आहे. आणि शिवसेना विभाग क्रमांक 11 आणि 12 यामधील येणारे सगळे लोकप्रतिनिधी, आमदार, उपनेते, आमचे विभाग प्रमुख, उपप्रमुख, शाखा प्रमुख, समन्वयक, हे सगळे जे पदाधिकारी आहेत, युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, महिला आघाडीचे, सगळ्यांचा सहयोग आहे. मोठा आनंदाचा क्षण आहे. नक्कीच. खेळाडू वृत्ती किती महत्त्वाची आहे. म्हणजे खेळ काय शिकवता? तुम्ही राजकारणी आहात. बरोबर बोलला तुम्ही. तो शब्द आता राहिलाच नाही ना, तो राजकारणात सुद्धा असायला पाहिजे होता. म्हणजे आपण जेव्हा महाराष्ट्राचा विचार करतो ते सुसंस्कृत महाराष्ट्र शब्द वापरला. तो बघून घेईन हा शब्द यशवंतरावांनी आचार्य यात्रेला नाही वापरला. त्यातच समजलं पाहिजे की आचार्य यात्रेंनी अत्यंत खरं तर कबरेच्या खालचा वार केला होता, पण तरीसुद्धा ते असं बघून घेईन नाही म्हणाले. त्यानं चहाला बोलवलं. हा फरक लक्षात. मुख्यमंत्र्यांच्या याच विधानामुळे त्यांना बरंचसं ट्रोल पण केलं जातं. बऱ्याच ठिकाणी त्यांचे व्हिडिओज पण व्हायरल. नवीन माध्यम आली पण ट्रोलवर हा विषय यायला लागला. तेव्हा काय होतं, वर्तमानपत्र होती, ती सुद्धा सुसंस्कृत होती, न्यायपूर्ण वागत होती. आता सगळंच विकलं गेलेलं आहे. मध्यम आहे काय काय काय, त्याच्यामुळे हे सगळं विकाऊ संस्कृती आली. खरेदीदार उभे आहेत रस्त्यात आणि त्या संस्कृतीचे सगळे सत्ता केंद्रित झालं. सगळं सेवा केंद्रित नाही आहे, आता सत्ता केंद्रित आहे. आणि सत्ता केंद्रित असल्यामुळे खरेदी विक्री आहे, आणि ती खरेदी विक्री असल्यामुळे समाजाची मूल्य आणि महाराष्ट्राची संस्कृती याचा ऱ्हास होतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काल मिसिंग लिंकवरून प्रवास केला. त्यांना प्रश्न विचारले पत्रकारांनी. देवेंद्र फडणवीसांनी मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं केला प्रवास. मिसिंग लिंकनेच ते गेले आणि ते म्हणतात की मी प्रवास केला, हेच टीकाकारांना चोख उत्तर आहे. मला कळतच नाही ना, ही लागते का जीवारी तुमच्या? तुम्ही जेव्हा मुंबईत ती कोणती बाई होती ती मलिष्का, हाय काय नाही काय नाचवत होता ना तुम्ही. कोविडच्या काळात आदरणीय उद्धवजींना सतवण्याचा जो काय प्रकार तुम्ही केलात, किंबहुना त्याच्यानंतरच्या काळात ST कामगारचं जो आंदोलन केलं, का बरं तुमची सत्ता आहे आता? झालं का ते? ST झाली का राज्य सरकारमध्ये समाविष्ट नाही झाली ना, पण उद्धवजींना त्रास द्यायचा होता. खोटं नाटं बोलून सत्ता कशी कमीच करायची, लोकांची मनं कलुषित कशी, जातीपातीत कशी कलुषित करायची, हे काम तुम्ही सतत करत आलात सत्तेसाठी. तुम्हाला तर खरं तर नैतिक मूल्यच राहिलं नाही. तुमच्याबद्दलचं एक आदराची भावना होती,
ती पण आता संपत चालली. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं वागताय ना, तुमच्या किती कोट्यावधी खर्च, प्रत्येक तुमचा बांधकामाचा खर्च, तुम्ही काही नुसतं बिसिंगलिंग नका सांगू हो, अख्ख्या महाराष्ट्रभर तुमचे, देशभर तुमच्या रस्त्यांवर खड्डे आहेत, पूल आहेत. तिथे मी 3 उदाहरणं काल मित्राला सांगत होतो. आमच्या राज्यात नाही झाला तो, तरी पण सांगतो. ऐरोलीच्या पुलावरनं जाऊन या आपण मुद्दाम. ऐरोलीचा पूल सगळ्यात हेवी व्हेकल्स असतात, जड वाहतूक ती तिथे खूप येत आहे. इथून असं भिवंडीवर येणाऱ्या गाड्या, ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या. तो पूल मी गेले 10-20 वर्ष बघतोय, त्याला दुरुस्ती पण करत नाहीत ते लोक, इतका चांगला आहे. मुंबईचा पूल, वाशीचा, तोही जुना पूल अजूनही तसंच आहे ना. हां, तुम्हाला असे रस्ते मुद्दाम सांगतो. पाम बीच रोड सुंदर आहे ना, आमचा जेजेचा पूल सुंदर आहे ना, फ्रीवे तुमच्या राज्यात नाही झाले ना. तुमच्या राज्यात अटल सेतू पूर्ण झाल्यावर खड्ड्यात गेला. हा फरक लक्षात घ्या ना. किती खाल तुम्ही, त्याला मर्यादा ठेवा. कारण ते खाऊन ह्यांना वाटता, तुम्ही विकत घ्यायसाठी वापरता. प्रत्येक गोष्टीचं एस्केलेशन ज्याला म्हणतो, एखादी गोष्ट 500 रुपयाची असेल ते 5000 रुपयाची करायची. आणि ते मी नाही सांगितलं, अजितदादा पवारांनी सांगितलंय. आठवतं ना, 200 कोटीचं 310 कोटी कसं झालं ते चालू आहे त्यांचं. मंदिर चोरी पण सरकारच्या जिवारी लागली असं म्हणावं. कारण बरीचशी विधानं त्याला पण धरून येत आहेत की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ज्या पद्धतीनं आंदोलन करत आहे, जो बून से गई वो हौद से नहीं आती असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत. आणि म्हणतायत की जे काँग्रेससोबत गेले त्यांनी रामाचं नाव घेऊ नये. मला वाटतं त्याला लाज वाटली पाहिजे स्वतःला. आपण शेण खाल्लं ना 2.5 वर्ष, ते का खाल्लं? मुख्यमंत्री पदासाठी गेलात तुम्ही, त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं ईडीच्या भयाने गेलात. आणि मग इकडे आमचे संजय राऊत साहेब आहेत. कोण दिसलं तेजानं? तेजस्वी कोण दिसलं? पाठीत सुरा खुपसून गेलेले गद्दार तेजस्वी दिसतात की निष्ठेपाठी, विचारासाठी, पक्षासाठी अगदी कारावाससुद्धा भोगायला तयार आहे असं संजय राऊत दिसतात. यातला फरक लक्षात घ्या. त्यामुळे खरं तर तुम्हाला नैतिक अधिष्ठान नाही ना बोलण्याचं. विकले गेलेलं तुम्ही. उभ्या महाराष्ट्रात, देशभरात ती गोष्ट आहे. 50 खोके एकदा मुखे कुठून आणलेत? तुमच्याकडे एवढी गडगंज संपत्ती आली, ती टाटा बिर्ला लाजवेल अशी आहे सध्या, ती कुठून आली जरा एकदा सांग. ऑपरेशन टायगर सुरूच राहील असं म्हणतायत मंत्री. आणि ऑपरेशन टायगरचे 6 खासदारांचे फोटो पण आता समोर आलेले आहेत. श्रीकांत शिंदे लीड करत होते, प्रताप सरनाईक सोबत होते, तेच त्यांना ओम बिर्लाकडे घेऊन गेले असे पण फोटो समोर आले. जाऊ दे ना, प्रश्न कुठे आहे? एकदा शेड खाल्लं ते 20 जण पण गेलेत ना तृणमूल काँग्रेसचे. मग संविधानाला अनुसरून हे वर्तन आहे का? याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिलं पाहिजे. 4 वर्ष आमची केस प्रलंबित आहे. मग सर्वोच्च न्यायालय काय करत आहे? मान्यता कुठल्या कायद्याने देता? माननीय बिर्लानी पण सांगितलं पाहिजे, या कायद्यातील तरतुदीनुसार त्यांना आम्ही मान्यता दिली. गटाला मान्यता देता येते का? पक्ष विलीन झाला का? नाही ना. मग काय आहे? तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली. कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.